नमस्कार श्रोतेहो, भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजपासून आपण स्वामी सप्तशती या ग्रंथाची सुरुवात करीत आहोत. दररोज संध्याकाळी 6 वाजता नवीन अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा ही विनंती. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ध्यानम अजानुबाहु विशालनेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपम भक्तकल्पद्रुतं कामधेनुं स्वामी समर्थ शिरसा नमामि. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पहालीला करीती गाणगापुरी राहती भक्तोद्वारा कारणे. अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहून निघत श्रीशैल पर्वती येत महास्वामी अवधारा. मल्लिकार्जुना ते पोहोनी स्वामी जाती कर्दळीवनी 300 वर्ष जप करुनी पुन्हा उठती अवधारा. अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत, कुऱ्हाड हातातून सुटत पडेत एका वारुळावरी. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा स्वामी समाधिस्थ. गुऱ्हाड मांडीवरी पडत जागृत ऐसे होती ते. भिल्लासी देवनी आशीर्वचन करीती तेथून प्रयाण. हिमालयात जाऊनी काही काळ राहती ते. हिमालयात स्वामी समर्थ योग्यांचे दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तली. योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ. 2 वाघ तेथे येऊनी श्रवणा लागी बैसले. समर्थ म्हणती वाघांप्रत, काहो प्रकांड पंडित गजावरी बैसोनी फिरत जयपत्रे घेत होताना. श्रोते व्हावे सावधान, आठवावे गुरुचरित्र आख्यान. 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा सर्व समर्थांप्रत येऊनी गुहेत मिळती ते. वाघांचे पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत. म्हणती त्रिविक्रम यतीप्रत, छळले होते आम्ही हो. आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवीत. नेले गाणगापुरात वाद करण्या लागोनी. नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमची जिरवीत. तो जन्म आमचा जव संपत ब्रह्मसंबंध जाहलो. अनेक शतके यातना भोगीत होतो आम्ही त्या योनीत. वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी. आम्हा घडले दर्शन, क्षमा करा आम्हा लागून. तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान, ओळखिले आम्ही तुम्हासी. ऐसे म्हणोनी वाघ समर्थ चरणावरी लोळत. सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरू. म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत, तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना. हिमालय पर्वतात एक योगी जप करीत, दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीत असे. परी न होई दर्शन, उबगे तो जीवा लागून. गंगेत करणे आत्मपर्ण, सिद्ध पाहतो जाहला. तव आकाशवाणी होत, दत्त म्हणे मी समीपत. आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे. ऐकून ही आकाशवाणी योगी तृप्त झाला मनी. अरण्यात जाऊनी गुहा तो शोधित असे. तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ. योगी साष्टांग दंडवत करुणी नमक करत असे. 3 सिरे 6 हात आकाशवर्ण रूप दिसत. समाधी योग्यासी लागत तृप्त पहा हो तो होत असे. काही काळ हिमालयात जडमूड जीवा उद्धरित, कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा. छेला खेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत. श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेच वरी. 8 वर्षांचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावित भक्तोद्वारा कारणे. श्री स्वामी समर्थ हिमालयी जव संचार, चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना. हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामींसी आपण कोण,
अति गर्वे करून पुसो लागे स्वामींना. स्वामी म्हणती तयासी, सांगतो तुझ्या वृत्तांतासी. तू व्याध होतासी, मारले अनेक जीवांना. दरोडे घातले अनेक, पापे केली अनेक. तुझी पापवृत्ती न जात, मारिले गायीसे काल तू. ऐसे ऐकुनी वचन थराथरा कापे ब्राह्मण. होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी. स्वामी तीर्थ देती, गाय जिवंत करीती. द्विजा सन्मार्गा लाविती, ऐसा दयाळ श्री गुरु. एके दिनी एक भक्त, स्वामींचे आपुले घरी नेत. स्वामी तया ते दाखवीत, एक सर्पगृहा माझी. पाहुनी सर्प तेतवरी, मारावयासी धावती सारी. स्वामी म्हणती सत्वरी, मारू नका म्हणून या. सर्पासी त्या उचलीत, आणि भक्ता ते सांगत. हा तुझा बाप असत, सर्प योनी माझा रे. तुझे रक्षण करीत आहे हा येथे प्रत. ऐसे भक्ता सांगत, समर्थ स्वामी तेथवरी. सर्प पायी लागत, मुक्ती द्या म्हणून प्रार्थित. तव त्यासाही मुक्त केला पहा स्वामींनी. असता स्वामी हिमालयात, नवल असे वर्तत. पारती गोळ्या झाडत, पाहुनी कळप हरणांचा. परी गोळ्या न लागत, सर्व हरिणे बागडत. येती चरत चरत, स्वामी जवळी तेदवा. हरिणांच्या कळपात बैसलेच दिसते स्वामी समर्थ. पाहुनी शिकारी चिडत, गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत, हरिणेही तेथे खेळत. सर्व गोळ्या व्यर्थ होऊनी जाती तेथवरी. जो समर्थांचा अंकित, मृत्यू तयासी काय करीत. दोन खडे समर्थ फेकीत, लक्षणीय पारध्यांना. तव ते होती स्तंभित, भूमीसी चिकटोनी जात. मग स्वामींसी शरण येत, दया करा म्हणून या. स्वामी म्हणतीस तयांसी, आचरा अहिंसा व्रतासी. तेने सद्गती तुम्हासी, प्राप्त होईल निश्चय. असो शिकारीला गेले, स्वामी कळपापाशी आले. सर्व हरिणा म्हणाले, उद्धार होईल तुमचा हो. पुढील जन्मात मनुष्य तत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत. आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चयी. ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत. स्वामीही आपल्या गुहेत ध्यानस्थ पहा जाहले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत. तेथून या मग निघत, दक्षिण दिशेसी श्री स्वामी. अनेक तीर्थे सिद्ध करीत, स्वामी येती द्वारकेत. पाहुनी वेरावळा सोमनाथ, नाथद्वारा पाहिले. तया नारायण सरोवरात, जलावरी स्वामी बैसत. भक्त होती विस्मित, पाहुनी लीला स्वामींची. तैसेची अबू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर. काही काळ लोकोद्धार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थस्थाने पाहत, मंगळ वेड्यासी येऊन राहत. ग्राम समीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त, ध्यानी स्वामींसी पाहत. मानस पूजा करीत, प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत, शाळी ग्राम त्यासी देत. ठेवी पूजेत नित्य, ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मनी म्हणत, कोण हे योगी समर्थ. ध्यानी मजला दिसत, पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मनी चिंतित, तव स्वामी प्रकट होत. मंगळ वेड्यासी यावे म्हणत, शालिग्रामाते घेऊन या. मंगळ वेड्यासी जाई भक्त, ध्यान करी अरण्यात. शालिग्राम आणीला त्या ध्वनी येत, नेत्र उघडून पाहत असे. पाहता स्वामी समर्थांसी, मिठी घाली चरणांसी. म्हणे दत्तप्रभू आपण येती, अरण्यात राहता का. चला मजसवे म्हणत, दत्तप्रभू उत्तर देत. अक्कलकोटी राहीन म्हणत, काही काळानंतर मी. पूर्वजन्मीचा तव योग मार्ग, तोची दिधला तुझ प्रत. तू राही आनंदात, सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगूनी स्वामी समर्थ, तेथेची पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित, होऊनी जाती तेदवा. जनी नामे विठ्ठल भक्त, राही मंगळ वेड्यात. एकादशीस वारी करीत, पंढरपुरा जात असे. जनाबाई वृद्ध झाली, परिवारीन सोडली. विठू रखुमाऊली, अंतरी सदा ध्यातसे. एकदा आषाढ वरीसी, जनी चालली पंढरपुरासी. वादळ वर्षा मार्गासी, अति पहा होतसे. जनी म्हणे विठ्ठलासी, आवरी वादळ ऋषिकेशी. कैसे यावे पंढरपुरासी, म्हणून या प्रार्थितसे. ऐसा प्रार्थना करीत, तव प्रकटले स्वामी समर्थ. म्हणती जने चराचरात, पाहे विठ्ठल भरलेला.
ऐसे म्हणून वरद हस्त जनाबाईच्या शिरी ठेवत तात्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत श्रवण पठने भाग्यवंत भक्त पहा होतसे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथाचे. श्री स्वामी समर्थ.